यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने श्री संस्कार मतिमंद मुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न। यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रांताधिकारी राहुल कुंवर, मानसिंग पावरा आणि उषा साळुंखे यांनी उपस्थिती लावली। संस्थेचे संस्थापक सुनील वाघ, भरत वाघ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या स्नेहसंमेलनात मतिमंद विद्यार्थिनींनी विविध प्रदर्शनातून आपली कौशल्ये सादर केली। विद्यार्थिनींनी आपापल्या कलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश दिला। समाजाच्या विविध समस्यांवर त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिक्षण आणि कलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले। प्रांताधिकारी राहुल कुंवर यांनीही विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले। कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक आणि पदाधिकारी यांनी केले होते। उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले। सरांना मी सांगू इच्छितो की मी बऱ्याचशा संस्थांशी निगडीत आहे। काही संस्था मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत, काहींमध्ये आम्ही काम देखील केलेलं आहे। कुठलीही सामाजिक संस्था अनेक पातळ्यांवर काम करत असते, मग त्या डेली नीड्स असतील, दैनंदिन गरजा असतील, एक त्यांच्या पुनर्वसनाचा आत्ता मॅडम जशा म्हटला तो एक भाग असेल, त्याच्यानंतर त्यांच्या विवाहाचा असेल, पालकांचं शोध असेल, अशा अनेक खडतर प्रवासातून अनेक अशा संस्था जात असतात आणि त्यांना आर्थिक पाठबळाची देखील अत्यंत आवश्यकता असते। परंतु मी संस्कार मतिमंद मुलींच्या साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वी जेव्हा आलो होतो आणि सगळी पाहणी केली, मला इतका एक प्रकारचा एक नागरिक म्हणून इतका एक समाधान वाटलं की अतिशय चांगल्यारीत्या संस्थेचं काम चालू आहे। जसं आता मॅडमने सांगितलं की 3 मुलींची लग्न झाली, किती 3 मुलींची लग्न झाली। काही मुलींचे तर झारखंडमध्ये पालक त्यांचे मिळाले, त्यांना स्वाधीन करण्यामध्ये आपण सगळेजण यशस्वी झालो, हे अतिशय समाधानाची बाब आहे। मित्रांनो, त्याचप्रमाणे या सगळ्या घटकांप्रमाणेच आपल्याला व्यक्त होण्यासाठी एखादा व्यासपीठ असणं, मग ते कोणत्याही मानवी अवस्थेत का असेनात, वयात का असेनात, परंतु एक व्यासपीठ असणं आणि स्वतःला एक्सप्रेस करता येणं हा देखील भाग अतिशय महत्त्वाचा आहे। त्या निमित्तानं वाघ सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आजचा जो स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय कौतुकास्पद आहे। काम बघून मला इथे म्हणजे हे टाळता येण्यासारखं नव्हतं की एखादी व्यक्ती धुळ्यासारख्या शहरात एवढं चांगलं काम करते आणि आपल्याला तिथे आमंत्रित करून आपल्याशी भेटण्याची संधी मिळते, हे पाहून मी वेळात वेळ काढून आपल्याला भेटण्याचं ठरवलं। आणि हे काम बघून, संस्थेचं काम बघून खरंच खूप आनंद वाटला की ज्या प्रकारे आपण म्हणजे दिव्यांग हा शब्द माननीय पंतप्रधानांनी काही वर्षापूर्वी आणला आपल्या विशेष गरजा असलेल्या बांधवांसाठी, भगिनींसाठी। आणि खरोखर ॲक्च्युली आपण जेव्हा बघतो सामान्य व्यक्तीपेक्षा आपल्या गरजा वेगळ्या असतात विद्यार्थ्यांच्या, आणि त्यांच्यासोबत डील करताना इथले शिक्षक, कर्मचारी या सर्वांना एक विशेष प्रयत्न करावे लागत असतील, हे साहजिकच आहे। आणि त्यानंतर सुद्धा ते आपल्यावर इतकी मेहनत घेतात आणि एक चांगलं नागरिक किंवा आपलं एक चांगलं जीवन घडवून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपल्यासाठी ते जे काही प्रयत्न करतात ते पाहून मला खरंच खूप आनंद झाला आणि कौतुक सुद्धा वाटलं की सर्वसामान्य जगामध्ये म्हणजे कोणीही जिथे प्रॉफिट बेस्ड व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य देतो, मला कुठून फायदा होईल यासाठी प्रयत्न करत असतो। आणि अशा काळामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये वाघ सरांसारखे कोणी एक व्यक्ती समोर येते आणि दिव्यांग, त्यातल्या त्यात अनाथ दिव्यांग असलेल्या बालिकांसाठी इतकं चांगली सुविधा इथं उपलब्ध करून देतात आणि त्यांनाही चांगलं मानवी प्रतिष्ठेसहित जगण्यासाठी जो काही प्लॅटफॉर्म आवश्यक आहे तो उपलब्ध करून दिला जातो, हे पाहून मला खरंच आनंद झाला।